मित्रांनो, जर तुम्हाला कायम थकल्यासारखं वाटत असेल, कामात मन लागत नसेल, चेहरा पांढरा पडला असेल, नाहीतर थोडं चालल्यावर पण तुम्हाला धाप लागत असेल, तर तुम्हाला आराम करायची गरज नसते. तर अशा वेळेस गरज आहे शरीरात असलेली रक्ताची कमतरता पूर्ण करण्याची. कारण ही सगळी लक्षणं नसांची कमजोरी आणि रक्ताची कमी झाल्याचे स्पष्ट संकेत असतात. पण मित्रांनो, रक्ताची भरपूर वाढ करण्यासाठी आपल्या किचनमध्येच असा एक चमत्कारी पदार्थ आहे जो पूर्वी फक्त राजा महाराजांनाच परवडायचा, पण आजच्या काळात तो आपल्यालाही सहज मिळतो. फक्त दुर्दैवाने 99% लोकांना त्याच्याबद्दल अजूनही माहिती नाहीये. या पदार्थापासून बनलेला उपाय किती प्रभावी असेल याचा अंदाज आपल्याला यावरून येतो की चांडक, चरक आणि भृगू यांसारख्या श्रेष्ठ महर्षींनी रक्तवाढीवर सर्वात पहिल्यांदा हा उपाय वापरण्यास सांगितलेला. वैज्ञानिक अभ्यासातून हे दिसून आलंय की जगातील 25% व्यक्तींना ॲनेमिया असतो, ज्यामध्ये हिमोग्लोबिनच्या कमतरतेने रक्तपेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि हिमोग्लोबिन वाढवणारा आयुर्वेदात महत्व असलेला हा बहुचर्चित पदार्थ असतो तीळ. पण रक्तवाढीसाठी तीळ नुसते खाऊन काही फायदा होत नाही. यासाठी प्राचीन ऋषींनी आयुर्वेदात एका विशिष्ट पद्धतीचा उपयोग केला आहे. आयुर्वेदाची ही योग्य पद्धत जाणून घेण्यासाठी आपल्याला आयुर्वेदाच्या सुवर्ण काळात मागे जावं लागेल. प्राचीन काळी भारतीय उपखंडातील धन्वंतरी आणि अटल हे महान आयुर्वेदिक योगी अनेक वर्ष रक्तवाढीवर कायमस्वरूपी उपाय शोधत होते आणि एक दिवस ध्यानाच्या उच्च अवस्थेत असताना त्यांना रक्त वाढवणाऱ्या तिळाच्या अद्भुत शक्तीची जाणीव झाली. दुर्दैवाने त्या काळी रक्ताची कमतरता दूर करण्याचा कोणताही सिद्ध उपाय नव्हता आणि मग म्हणूनच महर्षींनी तिळांच्या मदतीने बनवायचा असा एक उपाय शोधून काढला, ज्याने फक्त रक्तच वाढत नाही तर रक्तधातू बरोबरच सप्तधातूंचंही पोषण होतं. ध्यानातून निर्माण झालेल्या विशेष दृष्टीच्या मदतीने महर्षींना जाणीव झाली की तिळामध्ये भरपूर लोह असतं. लोह हा रक्तवाढीसाठीचा सर्वात मुख्य घटक असतो. लोहाच्या मदतीनेच शरीराला ऑक्सिजन मिळतं. तिळामध्ये कॉपर पण असतं, जे शरीरात लोह शोषण्यास मदत करतं. याचा अर्थ असा झाला की शरीराला तीळ आयन देतं आणि कॉपर त्याचं शोषण सुधारतं, ज्यामुळे नवीन रक्ताची निर्मिती होते. तिळामध्ये असलेले व्हिटॅमिन B6 आणि फॉलिक ऍसिड हे लाल रक्तपेशी तयार करतात. पण तीळ नुसते खाऊन हे घटक आपल्याला मिळत नाहीत. अनेक प्रयोगांती एक दिवस तीळ आणि मध यांचा एकत्रित असा उपाय समोर आला, जो रक्तवाढीवर सर्वोत्तम सिद्ध झाला. मित्रांनो, मध हे उच्च प्रतीचं कंडक्टर असतं, जे तिळात असलेल्या पोषण मूल्यांना प्रत्येक रक्तपेशीपर्यंत पोहोचवतं. मधामध्ये फ्लॉयनॉइड्स असतात, जे तिळातून मिळालेले कॅल्शियम, लोह आणि कॉपर ब्लड सेल पर्यंत पोहोचवतात, ज्याने रक्तधातू पुन्हा बळकट होतो, हाडांची पुनर्बांधणी होते. या उपायाचा सर्वप्रथम उल्लेख भारद्वाज ऋषींनी त्यांच्या आयुर्वेदिक संहिता या ग्रंथामध्ये केला आणि मग पुढच्या 500 वर्षांमध्ये रक्तवाढीवरचे सर्व उपाय मागे पडले आणि जगासमोर असं एक शक्तिशाली सप्लिमेंट उभं राहिलं, ज्याने रक्ताची प्रचंड वाढ झाली, हाडांची झीज भरून आली. हा उपाय एवढा इफेक्टिव्ह व्हायला आयुर्वेदिक ऋषींच्या मेहनतीबरोबरच प्रामुख्याने 4 कारणं होती. पहिलं कारण कॅल्शियमचा खजिना. 100 ग्रॅम तिळांमध्ये जवळपास 1000 मिलीग्रॅम म्हणजेच दुधापेक्षा 20 पट जास्त कॅल्शियम असतं. जेवढं जास्त कॅल्शियम असणार तेवढी रक्ताची वाढ होणार, हाडांची झीज भरून येणार. त्यामुळेच पूर्वीच्या काळी देखील गावाकडे रक्त कमी असलेल्या व्यक्तीला तिळगुळाचे लाडू दिले जायचे. त्याचबरोबर पूर्वी प्रसूतीनंतर रक्तवाढीसाठी स्त्रियांनाही तिळाची खीर दिली जायची. दुसरं कारण वातावर डायरेक्ट हल्ला. हिमोग्लोबिन कमी असणं हे वातविकारांचं लक्षण असतं. तिळामध्ये एक खास प्रकारचा अल्कोलाइट घटक असतो, जो रक्तपेशींपर्यंत जाऊन दूषित वात दूर करतो. माणसाला दररोज 20 मिलीग्रॅम आयन लागतं. 100 ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये 4 मिलीग्रॅम आयन असतं, पण 100 ग्रॅम तिळामध्ये 15 मिलीग्रॅम आयन असतं, म्हणजेच शेंगदाण्यापेक्षा 3 पट जास्त आयन. म्हणूनच हिमोग्लोबिन वाढीसाठी तीळ अत्यंत प्रभावी मानले जातात. तिसरं कारण आहे उच्च पोषण मूल्य. आयुर्वेदानुसार तीळ हे स्निग्ध, जड आणि उष्ण तर असतातच, पण मधाबरोबर खाल्ल्याने तिळातील आयन, फॉलेट, कॉपर हे घटक शरीरात चांगल्या पद्धतीने शोषले जातात. तिळातील कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस सांधे आणि हाडे मजबूत करतात. भिजवलेले तीळ पचायलाही हलके होतात. चौथं कारण आहे अस्थिधातूचं पोषण.
अस्थिधातूपासून शरीरात हाडं बनतात आणि तीळ रक्ताबरोबर अस्थिधातूलाही मजबूत बनवतात. आपल्या हाडांच्या मुवमेंट सुरळीत चालण्यासाठी शरीरात वंगणाची गरज असते आणि हे वंगण आपल्याला तिळात असलेल्या विशेष तेलामधून मिळतं. मध तिळातले गुण शरीरात खोलपर्यंत पोहोचवतो, रक्त शुद्ध करतो, शरीरात हिमोग्लोबिन वाढवतं. म्हणूनच आयुर्वेदामध्ये तीळ खाऊन रक्त वाढवण्याच्या उपचारांना रक्तवर्धक आहार उपचार म्हणतात. पण तीळ खाताना अनेक लोक तीळ पूर्णपणे चावून खात नाहीत. तीळ आकाराने खूप छोटे असल्यामुळे 10-15 वेळा चावल्यावर आपल्याला असं वाटतं की तीळ चावले गेले आहेत आणि आपण घास गिळतो. पण ही चूक करू नका, कारण तिळाचा प्रत्येक घास कमीत कमी 60 वेळा तरी चावला गेला पाहिजे, नाहीतर तीळ अजिबात पचत नाही. पण मित्रांनो, आज जो आपण तिळाचा उपाय समजून घेणार आहोत त्याने फक्त तीळ पूर्णपणे पचतच नाहीत, तर याने हिमोग्लोबिनही वाढतं, त्याचबरोबर व्हिटॅमिन B12 ची कमतरताही भरून मिळते. सर्वसामान्यपणे पुरुषांमध्ये 13 युनिटपेक्षा आणि महिलांमध्ये 12 युनिटपेक्षा हिमोग्लोबिन कमी झालं की रक्ताची कमतरता होते. पण आजचा उपाय रक्ताच्या या सर्व कमतरतांवर आरामात मात करेल. उपाय आपण जाणून घेऊयातच, पण त्याआधी एक महत्वाची सूचना. आज भारतात गुडघे झिजणे हा एक राष्ट्रीय आजार बनला आहे. प्रत्येक घरात आज एक तरी मणक्याचा किंवा सायटिकाचा नाहीतर गुडघ्यांचा त्रास असलेला पेशंट आपल्याला दिसतो. पूर्वीच्या काळी 70ला होत असलेले हाडांचे त्रास आता 40लाच होत आहेत. अनेकदा एवढे सर्रास ऑपरेशन सुचवले जातात की हॉस्पिटल ओसंडून व्हायला लागतात आणि आपण बघतोच की अनेक व्यक्तींची ऑपरेशन नंतर पण अवस्था सुधारत नाही. त्यामुळेच या सर्व प्रॉब्लेमवर नैसर्गिकरित्या मात करण्यासाठी जीवन ऊर्जा चिकित्सालयाने गुडघ्याच्या डिजनरेशनवर विशेष प्रोग्राम विकसित केलेत. यांच्यामध्ये असे उपचार असतात ज्यांच्या मदतीने आजपर्यंत शेकडो व्यक्तींच्या गुडघ्यांना मोठा फायदा झाला आहे. जर तुमच्या ओळखीमध्ये कुणाला खरंच गुडघ्याचा किंवा मणक्याचा असह्य त्रास असेल आणि त्या व्यक्तीला बरं होण्याचा योग्य मार्ग मिळत नसेल, तर त्याला एकदा तरी जीवन ऊर्जेतील तज्ञ डॉक्टरांना नक्की भेटायला सांगा. आता आपण व्हिडिओकडे वळूयात आणि रक्तवाढीसाठी तीळ कसे खायचे हे समजून घेऊया की तुम्ही ती आता सुद्धा लगेच करू शकता आणि 15 दिवसात तुम्हाला एवढे फायदे मिळतील की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. यासाठी आपल्याला लागणार आहे तीळ, मध आणि थोडी गुळ पावडर. प्रत्येक स्टेप नीट समजून घ्या, कारण पूर्ण पद्धत समजून घेतल्याशिवाय फायदा मिळणार नाही. स्टेप 1, 1 वाटी तीळ मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर बनवा. तीळ छोटे असल्यामुळे अनेकदा नीट चावले जात नाहीत, म्हणून त्यांना आपण बारीक केलंय. स्टेप 2, बारीक केलेली पावडर एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. अनेक दिवस ही पावडर टिकून राहते. स्टेप 3, आता दिवसातून 2 वेळा सकाळी आणि संध्याकाळी ही पावडर 2-2 चमचे घ्या. त्यामध्ये पेस्ट तयार होईल एवढं पाणी टाकून 3 तास हे भिजवून ठेवा. भिजवण्याचं कारण म्हणजे याने तिळात असलेलं लोह आणि कॅल्शियमचे कडक कण सॉफ्ट होतील आणि मगच शरीरामध्ये सहजपणे पचतील. स्टेप 4, यामध्ये 1 चमचा गुळ पावडर टाका. गुळ आयर्नने समृद्ध असल्यामुळे ॲनिमिया रोखतो, तिळातील कॉपरचे शोषण सुधारतो, अँटीऑक्सिडंट वाढवतो. त्याच्यानंतर आहे स्टेप 5. यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये 1 चमचा मध टाकणे. मध टाकून हे मिश्रण आपल्याला हलवायचं आहे आणि मग खऱ्या अर्थाने अत्यंत शक्तिशाली आयर्न आणि कॉपरने समृद्ध आणि शरीरात नवीन रक्त तयार करणारा रक्तवर्धक फॉर्म्युला तयार होतो. आज अनेक लोकांना रक्ताची कमतरता असते. सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो, चक्कर येते, शरीरात ताकद राहत नाही. अशा वेळेस अनेकदा आयर्न टॅबलेट्स आणि महागातले सप्लिमेंट्स दिले जातात. पण या पद्धतीने बनलेला तिळाचा रक्तवर्धक फॉर्म्युला नियमित घेतल्याने शरीरात नैसर्गिकरित्या नवीन रक्त तयार होतं, हिमोग्लोबिन वाढायला मदत होते आणि वर्षानुवर्षे चालणाऱ्या आयर्न सप्लिमेंट्स पासून मुक्ती मिळू शकते. हा फॉर्म्युला खास रक्तवाढीसाठी तयार केलेला असून तो शरीरात ताकद, उत्साह आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. आता प्रश्न येतो की ही पेस्ट नेमकी कशी खायची आणि केव्हा खायची? 3 तास पाण्यात भिजवून गूळ आणि मध मिक्स झालेली तिळाची पेस्ट रोज सकाळी नाश्त्यानंतर 1 चमचा आणि रात्रीच्या जेवणाआधी 1 चमचा खा. आणि जर डायबिटीस असेल तर यात गुळाऐवजी गाईचं तूप टाका. त्याचबरोबर रक्ताची कमतरता निर्माण झाली असेल, आहारावर सुद्धा विशेष लक्ष द्या. रक्तवाढीसाठी जेवणामध्ये तीळ, गूळ, डाळी, हिरव्या पालेभाज्या, फळांमध्ये डाळिंब, बीट, खजूर, भिजवलेले मनुके खा. व्हिटॅमिन सी मुळे हिमोग्लोबिनचे शोषण वाढते, त्यासाठी आवळा, लिंबू यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करा. सकाळच्या वेळेस भिजवलेले मनुके आणि खजूर खा. जेवल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिल्यानेही आयर्नचं शोषण कमी होतं, त्यामुळे चहा कॉफी शक्यतो टाळा. पुरेशी विश्रांती घ्या. शरीरात रक्तभिसरण चांगलं राहण्यासाठी पाणी खूप गरजेचं असतं, त्यामुळे भरपूर पाणी प्या. मग बघा, काही दिवसातच रक्तामध्ये वाढ होऊन अनेक शारीरिक त्रास कंट्रोलमध्ये येतील. मित्रांनो, असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा आणि व्हिडिओला आवर्जून लाईक करा.
त्याचबरोबर तुमचे गुडघे झिजले असतील, स्लिप डिस्क, सायटिका किंवा गुडघ्याचं ऑपरेशन सांगितलं असेल तर एकदा तरी जीवन ऊर्जा अस्थि चिकित्सालयात येऊन गुडघे आणि मणक्यांच्या त्रासासाठी बनलेल्या विशेष उपचारांची नक्की माहिती घ्या. साल 2009 पासून हाडांच्या वेदनेने त्रस्त हजारो रुग्णांवर या ट्रीटमेंटने यशस्वी उपचार झाले आहेत. स्क्रीनवर तुम्हाला अनेक बऱ्या झालेल्या पेशंटचे फोटो दिसत असतील. ऑपरेशन करण्याआधीच जर हे उपचार केले गेले तर या सर्व पेशंटप्रमाणे तुम्हालाही सर्वोत्तम फायदा मिळेल. मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके. धन्यवाद.